नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत अधिक महिन्याला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला किंवा धोंड्याच्या महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं. या महिन्यात जावयाला साक्षात विष्णूचं रूप मानून वाण देण्याची जुनी परंपरा आहे. पण जावयाला नक्की काय द्यावं, 33 ही संख्याच का महत्त्वाची आहे आणि वाण देण्याचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी कसा करावा, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात प्रथम आपण बघूया जावयाला वाण म्हणून काय द्यावे. अधिक महिन्यात मुख्यत्वे 33 अनारसे वाण म्हणून दिले जातात. अधिक महिन्याचे 30 दिवस 3 जास्तीचे दिवस मिळून ही संख्या अत्यंत शुभ मानली जाते. अनारसे नसल्यास काही ठिकाणी 33 पुरणाचे धोंडे किंवा 33 बतासे किंवा म्हैसूर पाक देखील दिले जातात. वाणात दुसरी वस्तू कोणती द्यावी तर ताट, तम्हान, अनारसे ठेवण्यासाठी तांब्याचे, पितळाचे किंवा चांदीचे ताट वापरावे. तिसरी वस्तू म्हणजे अनारशाच्या वर एक चांदीचा किंवा तांब्याचा दिवा निरांजन लावून तो दान केला जातो. जावयाचा वंश वाढावा यासाठी हे दीपदान केले जाते. तसेच जावयासाठी नवीन कपडे जसे की धोतर, कुर्ता, शर्ट, पॅन्ट इत्यादी, आपल्या ऐपतीनुसार सोन्याची अंगठी किंवा चांदीचे नाणे, नारळ आणि 5 प्रकारची फळे दिले जातात. पण मात्र तुमची जर आर्थिक स्थिती चांगली नसली तर तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार हे दान किंवा वाण किती द्यायचे, केव्हा द्यायचे की नाही हे ठरवू शकता. ही तुमची स्वइच्छा असेल. आता आपण जावयाला वाण कशा पद्धतीने दिले जातात याची पद्धत जाणून घेऊया. जावयाला वाण देताना ते थेट हातात न देता शास्त्रोक्त पद्धतीने देण्याची विधी आहे. प्रथम लेक आणि जावयाला आदराने घरी जेवायला बोलवा. जुन्या पद्धतीनुसार जावयाला सुगंधी उटणे आणि तेल लावून स्नान घालतात. त्यानंतर जावई आणि लेकीला पाटावर बसवावे. त्यांच्या ताटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. जेवणामध्ये आवर्जून पुरणपोळी, पुरणाचे धोंडे आणि पंचपक्वान्न बनवावे व त्यांना तृप्त जेवू घालावे. ताटापुढे दक्षिणा आणि विडा ठेवावा. लेकी जावयाचे जेवण झाल्यानंतर त्यांचे पाय धुवावे. त्यांच्या कपाळाला गंध, अक्षता लावाव्यात. सासूबाईने जावयाचे आणि लेकीचे प्रेमाने औक्षण करावे. ही जेवणाची विधी पूर्ण झाल्यानंतर वाण देण्याची प्रथा आहे. आता वाण कसा द्यायचा ऐका. मुख्य ताटात 33 अनारसे रचून ठेवावे. त्यावर एक दिवा म्हणजेच निरंजन प्रज्वलित करावा. जावयाच्या हातात नारळ, फळे, वस्त्र ठेवावे. त्यावर अनारशाचे ताट ठेवून सासू सासऱ्यांनी जावयाला वाण अर्पण करावे. वाण देताना पुढील भावना म्हणावी. विष्णुरूपी जावयाला मी हे दीपदान आणि वाण अर्पण करत आहे. माझ्या लेकीचा संसार सुखी आणि समृद्धीचा होऊ दे देवा. ओम विष्णवे नमः. शेवटी जावयाने आणि लेकीने सासू सासऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. आता मगाशी मी जे म्हटलं की अधिक महिन्यात 33 या अंकाला खूप महत्त्व आहे, पण ते का आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याची वेगवेगळी पुढील कारणे आहेत. पहिलं कारण असं की हिंदू धर्मात 33 कोटी देवतांचा उल्लेख आहे. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणजेच भगवान विष्णूचा महिना मानतात. विष्णूची पूजा केल्याने सर्व देव प्रसन्न होतात. जेव्हा आपण जावयाला विष्णूचे रूप मानून 33 अनारसे किंवा वस्तू दान करतो तेव्हा ते दान 33 कोटी देवतांना अर्पण केल्यासारखे मानले जाते आणि समस्त देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आता दुसरं कारण कोणतं तर ऐका. अध्यात्मात मानवाकडून घडणाऱ्या पापांचे वर्गीकरण 33 प्रकारात केले जाते. उदाहरणार्थ काथिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप आणि ज्ञान अज्ञान चुका. या धोंड्याच्या पवित्र महिन्यात 33च्या आकड्यात 33च्या संख्येत दीपदान किंवा अन्नदान केल्याने मानवाच्या 33 प्रकारच्या दोषांचे आणि पापांचे निवारण होते असे मानले जाते. आता तिसरं कारण कोणतं तर खगोलीय आणि वैज्ञानिक कारणानुसार सूर्यवर्ष 365 दिवसांचे असते आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचे असते. या दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना कॅलेंडरमध्ये जोडला जातो, ज्याला आपण अधिक महिना म्हणतो. 3 वर्षात जमा झालेला हा फरक 33 दिवसांचा असतो. हा 33 दिवसांचा कालखंड संतुलित करण्यासाठी 33 संख्येला महत्त्व प्राप्त झालं आहे. तर मंडळी अशी आहे ही अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची शास्त्रोक्त पद्धत आणि 33 या संख्येमागचं खरं रहस्य. यंदाच्या अधिक महिन्यात तुम्हीही आपल्या लेक जावयाला असाच प्रेमाने, आदराने घरी बोलवा आणि त्यांचं कौतुक करा, त्यांना जेवू घाला. मित्रांनो, आता बऱ्याच लोकांना हाही प्रश्न पडतो की जावयाला नेमकी कोणत्या दिवशी वाण द्यायला हवा, वाण द्यायला किंवा जेवायला कधी बोलवावं बरं. ऐका, अधिक महिन्यात जावयाला वाण देण्यासाठी संपूर्ण महिन्यापैकी कोणताही एक दिवस निवडता येतो, परंतु शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार काही विशेष दिवस अत्यंत शुभ मानले जातात वाण देण्यासाठी. अधिक महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसात
दिवसाचा काळ म्हणजे शुक्ल पक्ष वाण देण्यासाठी उत्तम मानला जातो. अधिक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशीही तुम्ही तुमच्या जावयाला वाण देऊ शकता, कारण एकादशीला आपण स्पेशल विष्णू भगवानाचीच पूजा करतो आणि धोंड्याच्या महिन्यात आपण आपल्या जावयाला विष्णू रूप मानून आपल्याकडे धोंडा द्यायला, वाण द्यायला बोलवतो. त्यामुळे हा एकादशीचा दिवस अतिशय पवित्र आणि उत्तम आहे. तसेच पौर्णिमेचा दिवस पूर्णत्वाचे प्रतीक आहे. या दिवशी दीपदान आणि वाण देण्याला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. हाही दिवस खूप पवित्र आणि शुभ आहे जावयाला वाण देण्यासाठी. गुरुवार हा भगवान विष्णूचा वार आहे, त्यामुळे या दिवशीही तुम्ही लेक जावयाला जेवायला बोलवू शकता, वाण द्यायला बोलवू शकता. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशीही अनेक कुटुंबांमध्ये हा विधी केला जातो. परंतु लक्षात ठेवा मित्रांनो, अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला जावयाला वाण देऊ नये असे मानले जाते. महिना संपण्यापूर्वीच हा विधी पूर्ण करावा. तसं तर आजकाल नोकरी व्यवसायामुळे सगळ्यांनाच प्रत्येक दिवशी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे शास्त्रानुसार अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत सासू सासरे आणि जावई या दोघांना ज्या सुट्टीच्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्ही हा विधी करू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. बेल आयकॉन दाबा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमच्या जावयाला तुम्ही धोंडा जेवू घातला आहे का?